जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध। दशक 16वा। तत्वावयाचा समास पहिला। वाल्मिकी स्तवननिरूपण नाम। श्रीराम समर्थ। धन्य धन्य तो वाल्मिक ऋषी माझी पुण्यश्लोक। जयाचे हा त्रैलोक्य पावन झाला। ज्याच्या योगे त्रैलोक्य पावन झाले असे ते ऋषीमध्ये पुण्यश्लोक गणले गेलेले वाल्मिकी खरोखरच धन्य धन्य आहेत। भविष्य आणि शेवटी हे तोंड नाही देखील अदृष्ट्य धांडोळीता सकळ सृष्टी श्रुत नव्हे। भविष्यकाळी घडणारे आणि ते सुद्धा शतकोटी संख्यायुक्त रामायण ज्यांनी आधीच लिहिले त्यांच्याबद्दल काय म्हणावे। सर्व सृष्टी धुंडाळली तरी अशी गोष्ट कुठेही ऐकण्यात किंवा पाहण्यात येत नाही। भविष्याचे एक वचन कदाचित झाले अप्रमाण तरी आश्चर्य मानिती जन भूमंडळीचे। या जगात भविष्यात घडणाऱ्या गोष्टीसंबंधी एखादे वचन जरी खरे ठरले तरी लोकांना आश्चर्य वाटते। नसता रघुनाथावतार नाही पाहिला शास्त्राधार। रामकथेचा विस्तार विस्तारीला जेण्य। ज्यावेळी रघुनाथाचा अवतारही झालेला नव्हता अशा वेळी कुठलाही शास्त्राधार पाहिलेला नसता वाल्मिकीने रामकथेचा इतका अफाट विस्तार केला। ऐसा जयाचा वाग्विलास एकोणी संतोषला महेश मग विभागिले त्रैलोक्यास शतकोटी रामायण असा त्यांचा तो वाग्विलास पाहून महेश अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांनी ते शतकोटी रामायण त्रैलोक्यासाठी 3 भागांत विभागले। ज्याचे कवित्वा शंकर्या पाहिले इतरा न वचे अनुमानल्य रामोपासकांसी जाल्य परम समाधान। वाल्मिकींच्या कवित्वाची थोरवी फक्त शंकरच जाणू शकले। इतरांना त्याचे अनुमानही करता येणे शक्य नाही। त्यांच्या काव्यामुळे रामोपासकांना मात्र परम समाधान झाले। ऋषी होते थोर थोर बहुतीय केला कवित्व विचार परी वाल्मिकासारिखा कवेश्वर न भूतो न भविष्यती। कित्येक थोर थोर ऋषी होऊन गेले त्यातील अनेकांनी काव्यरचनाही केली पण वाल्मिकींच्या सारखा कवीश्वर पूर्वी कधी झाला नाही आणि भविष्यकाळातही कोणी होणार नाही। पूर्वी केली दृष्ट कर्म्य परी पावन जाला रामनाम्य नाम जपता दृढ नेम्य पुण्य सीमा सांडिली। पूर्वी त्यांनी खूप दुष्ट कर्मे केली पण रामनामाने ते पावन झाले। दृढ नेमाने त्यांनी अखंड नाम जपल्यामुळे त्यांच्या पुण्याने सीमा ओलांडली। उफराटे नाम म्हणता वाचे पर्वत फुटले पापाचे ध्वज उभारले पुण्याचे ब्रह्मांडावरुते। त्यांनी उलट्या रामनामाचा मुखाने इतका जप केला की त्यांचे पूर्वीचे पर्वतासारखे प्रचंड पाप नष्ट झाले आणि ब्रह्मांडामध्ये त्यांच्या पुण्याचे ध्वज फडकत राहिले। वाल्मिकीय जेथे तप केले ते वन पुण्यपावन झाले। शुष्क काष्ठीय अंकुर फुटले तपोबळे जयाच्या। ज्या वनात वाल्मिकींनी तप केले ते वन पुण्याने पावन झाले। एवढेच नव्हे तर त्यांच्या तपोबलाने शुष्क काष्ठालाही अंकुर फुटले। पूर्वी होता वाल्हाकोळी जीवघातकी भूमंडळीय तोची वंदीजे सकळ्य विबुधिय आणि ऋषेश्वर्य। पूर्वी ते वाल्या कोळी म्हणून ओळखले जात। सर्व जगात ते जीवघातकी म्हणून ज्ञात होते। तेच पुढे रामनामामुळे इतके थोर झाले की सगळे देव विद्वान आणि ऋषीश्वर त्यांना वंदन करू लागले। उपरती आणि अनुताप तेथे कैंचे उरेल पाप देहांततपेय पुण्यरूप दुसरा जन्म झाला। ज्याला उपरती आणि पश्चात्ताप झाला असेल त्याचे पाप कसे शिल्लक राहील। वाल्मिकींनी देहात असणारा जो देही अंतरात्मा मीपण त्याचा नाश होईपर्यंत केलेल्या तपामुळे त्यांचा जणू पुण्यरूपाने दुसरा जन्मच झाला। अनुताप्या आसन घातल्य देहांचे वारुळ जाल्य त्यांची नाम पुढे पडिल्य वाल्मिक ऐसेय। कृतकर्माचा अत्यंत पश्चात्ताप झाल्याने त्यांनी उलट्या रामनामाचा जप करण्यासाठी जे आसन घातले ते देहावर वारुळ वाढले तरी त्यांना कळले नाही। त्यामुळेच वाल्मिकी हे नाव त्यांना पडले। वारुळास वाल्मिक बोलीजे म्हणून वाल्मिक नाम साजे। जयाच्या तीव्र तपेय जिजे हृदय तापसाचे वारुळालाच वाल्मिक म्हणतात म्हणूनच त्यांना वाल्मिकी हे नाव शोभून दिसले। त्यांची तपस्या पाहून तपस्वी लोकांच्या हृदयाचाही थरकाप होतो। जो तापसांमाजी श्रेष्ठ जो कवेश्वरांमध्ये वरिष्ठ जयाचे बोलणे अपष्ट निश्चयाचे। वाल्मिकी हे तपस्वांच्या मध्ये श्रेष्ठ कवीश्वरांमध्ये वरिष्ठ असून त्यांचे बोलणे स्वानुभवाचे असल्याने निश्चयात्मक आणि स्पष्ट असते। जो निष्ठावंतांचे मंडन रघुनाथ भक्तांचे भूषण ज्याची धारणा असाधारण साधका सदृढ करी। वाल्मिकी हे त्यांच्या दृढ निष्ठेमुळे निष्ठावंतांमध्ये ते अलंकाराप्रमाणे शोभतात। रघुनाथ भक्तांना ते भूषणास्पद वाटतात आणि त्यांची असाधारण धारणा साधकांना त्यांची धारणा सुदृढ करण्यास प्रेरणा देते। धन्य वाल्मिक ऋषेश्वर समर्थाचा कवेश्वर तयासी माझा नमस्कार साष्टांग भावेय। ऋषीश्वर वाल्मिकी जे श्रीराम समर्थांचे कवीश्वर आहेत ते खरोखर धन्य आहेत। रामदास म्हणतात की त्यांना माझा साष्टांग भावे नमस्कार असो। वाल्मिक ऋषी बोलिला नसता तरी आम्हांसी केची रामकथा म्हणून या समर्था काय म्हणून वर्णाव्य
वाल्मिकी ऋषींनी जर रामायण रचना केली नसती तर आम्हाला रामकथा कशी प्राप्त झाली असती? म्हणून त्यांचे वर्णन कसे करावे हेच कळत नाही. रघुनाथकीर्ती प्रगट केली, तेण्या तयची महिमा वाढली, भक्त मंडळी सुखी झाली. श्रवण मात्रेय रघुनाथकीर्ती रामायणरूपाने प्रगट केल्याने वाल्मिकींचा महिमाही वाढला. त्या रामायणाच्या केवळ श्रवणानेही भक्तमंडळी सुखी झाली, आपुला काळ सार्थक केला. रघुनाथकीर्तीमध्ये बुडाला, भूमंडळी उधरिला. बहुत लोक रघुनाथकीर्तीमध्ये भक्तिरसात डुंबत राहून वाल्मिकींनी आपल्या जीवनातील काळ सार्थकी तर लावलाच, पण या पृथ्वीतलावरील अनेक लोकांचाही त्यांनी उद्धार केला. रघुनाथ भक्त थोर थोर, महिमा जयांचा अपार, त्या समस्तांचा किंकर. रामदास म्हणे, जे थोर थोर रघुनाथभक्त होऊन गेले, त्या अपार महिमा असलेल्या समस्त रघुनाथभक्तांचा मी किंकर आहे, असे रामदास म्हणतात. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे वाल्मिकस्तवन निरूपणनाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ.